चला संजय पाटील, सुरेश गुंडाले, आपण ही व्यासपीठावर जायचं आहे. जेवढे पण मान्यवर असतील त्यांनी व्यासपीठावर जाऊन आसन ग्रहण करायचं आहे. दरम्यान आपण सुनील दादा प्रतिष्ठान या संघाच्या खेळाडूंनी फायनल मारलेले आहेत. आपण प्रत्येकाचं मनोव्यक्त त्यांच्या जबानी ऐकणार आहोत. दादा, फायनल मारल्याबद्दल तुला कितका आनंद झालाय, जरा त्याचा उल्लेख आमच्या समोर कर. गगनात मानारा नाही एवढा आनंद झालेला आहे मला खूप. कारण माझी इच्छा होती, माझा संघ सहकारी सुनील भगत याला ही ट्रॉफी मला जिंकून द्यायची होती आणि माझ्या मुलांनी ही ट्रॉफी जिंकून दिली. मला इतका आनंद झालाय, मी शब्दात व्यक्त करू शकत नाही. मी त्याला ती भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली असं समजा सुनील दादाला माझ्या. धन्यवाद दादा, धन्यवाद. तर सचिन, तुझंही दोन गोष्टी मनोगत व्यक्त कर जरा. शेवटच्या सामन्यामध्ये एक अस्मरणीय फलंदाजी तू केली आहे, यानंतर तुझी अशी फलंदाजी गावकऱ्यांना बघायला भेटेल का नाही माहित नाही, तर दोन शब्दांमध्ये फक्त शेवट. चला, सचिन बोलणार नाहीये. दरम्यान बंडू पाटील यांनी शेवटपर्यंत लढत दिली आणि मला तर वाटतं 50% क्राऊड हा बंडूच्या फलंदाजीसाठी ओळखला जातो, त्याच्या फलंदाजीसाठी येतो. बंडू खेळला, पण चांगला खेळला, ठीक आहे. यश अपयश आहे, प्रत्येक वर्षी होतं. गेल्या वर्षी तू विनर होता, या वर्षी विनर, सेमी फायनलला हारलाय. दोन शब्द तुझे. मी हॅलो हॅलो सुनील दादा माझा पण मित्र होता, पण आता खेळ आहे. आमची जरा फिल्डिंग मिस्टेक झाली, फिल्डिंगमुळे, आणि माझे पण बॅड लक झाली. जर माझा सिक्स झाला असता तर आम्ही 2 बॉल ठेवून मॅच जिंकली असती. एवढी क्षमता होती माझ्या थापामध्ये, पण आता बॅड लक झाली. का आजचा बॉल पण लागला नाही त्याच्या बॅटला. हां हां, तुझे प्रयत्न हे ग्राउंड मध्ये सर्वांनी बघितले. बंडू पाटीलसाठी एकदा जोरदार टाळ्या. या संघामध्ये एक आयकॉन प्लेअर होते आपले, प्रत्येक जर रेग्युलर खेळतात. त्यात अमर पाटील ह्या संघ या जीपीएलचा आयोजक पण आहे आणि तो त्या संघामध्ये भले कर्णधार नव्हता, पण स्टंपच्या मागे राहून त्यांनी महेंद्रसिंग धोनी सारखा मास्टर माइंड वापरून या संघाला विजय मिळवून दिलेला आहे. त्याचे दोन शब्द आपण ऐकूया. सर्वात पहिले सगळ्या गावकऱ्यांचे धन्यवाद की मला सगळ्यांनी सहकार केला आणि आपली जीपीएल चांगल्या पद्धतीने पार पाडली. असा सहकार्य पुढच्या वर्षी पण करावा हीच सगळ्यांना नम्र विनंती आहे. आपल्या 2 महिन्यापासून आपली जीपीएल होत नव्हती काही कारणास्तव. काही त्यांचे बरेच गाठबोल पण लागत होते आपल्या जीपीएलला, पण आपण शेवट खूप प्रयत्न केला आणि ही स्पर्धा आपण सक्सेसफुल केली. आणि माझं खूप गेल्या वर्षापासून स्वप्न होता की मी ज्या टीममध्ये असेल त्या टीममध्ये मला फायनल मारून द्यायची आहे. तर या वर्षी तो स्वप्न पूर्ण झाला आणि मी दरवर्षी अशीच फायनल मारण्याची क्षमता आणि माझी जी एक स्वप्न आहेत ते मी पूर्ण करेल आणि पूर्ण संघाचा मला सपोर्ट असेल हे मी सगळ्या खेळाडूंना पण नेहमी सांगत असतो की प्रत्येकाने प्रयत्न करा आणि स्वतःचा परफॉर्मन्स चांगला करा आणि काहीतरी गावकऱ्यांना एक आपलं खेळामार्फत एक चांगली प्रेरणा देत राहा. आणि आता गेल्या वर्ष आपल्या बंडू म्हणजे आपले सिनियर आहेत, लेजंड आहेत, त्यांनी गेल्या 2 वर्षापासून खूप चांगला खेळ केला आहे आणि यावर्षी पण त्यांनी तीच जिद्द ठेवलेली. पण काही आता खेळ असतो, कुठे कमी जास्त होतो, त्याच्यामुळे कुठेतरी पराभव पत्करावा लागतो. आज आम्ही त्यांच्यासमोर विजयी झालो, ही आम्हाला खूप आनंदाची गोष्ट वाटते. कारण की खूप जास्त स्ट्रॉंग टीम असताना सुद्धा आज आम्ही त्या गोष्टीला मात देऊन आज 1 नंबरच्या याच्यावर पदावर आहे. तर माझ्या टीमचा एक धन्यवाद बोलतो. धन्यवाद अमर, धन्यवाद. एक म्हणजे जुने सिनियर अजून आहेत जे मी गेल्या बऱ्याच वर्षापासून यांना खेळताना बघतोय.
एक संजय दादा झाला, दीपक दादा झाला. संजय दादा तर मी बघतोय भले बॅटिंग फलंदाजी करत नाही तरी तो मैदानात असतो. दोन शब्द त्या तू बोल 2 मिनिट चल. JPLची सेकंड टाईम खूप छान नियोजन आयोजन. मी यावर्षी फक्त माझ्या टीमलाच फक्त 1000 रुपये कबूल केले. पुढच्या वर्षी माझ्याकडे चांगलं योगदान असेल. एकदा ताल्या दादासाठी. बक्षीस समारंभ चालू करूया. चला 2 शब्द आपण व्यासपीठावर जाऊया आणि आपले जे ज्येष्ठ मान्यवर बसलेले आहेत आमचे शशिकांत दादा पाटील, नारायण काका, सरपंच सागर पाटील यांचे 2 शब्द आपण ऐकायचं आहे. सर्वप्रथम शशिकांत दादा आपले 2 शब्द आपण सुरुवात करूया. तर नारायण काकाकडे आपण 2 शब्द घेऊ, नंतर शशिकांत दादाकडे येऊ. हॅलो, सर्वांना प्रथम नमस्कार. आज या 2 दिवसापासून GPL गोवा प्रीमियर लीग आज या आपल्या गावच्या चांगल्या प्रकारे GPL मॅची सक्सेसफुल झालेल्या आहेत. त्याच्या पाठीमागे अमर पाटील आणि त्यांची टीम या सर्वांनी त्यांना साथ दिल्याबद्दल आज या प्रीमियर लीग आपल्या गोवा प्रीमियर लीग मॅची सक्सेसफुल झाल्या. पुढच्या वर्षी त्यांचे आवाहन केले त्यांनी की पुढच्या वर्षी पण सक्सेसफुल करू. आणि खरोखरच आजच्या ज्या मॅची एक क्रिकेट स्पर्धा झाल्या प्रत्येकाने परफॉर्मन्स दाखवले, चांगल्या प्रकारे परफॉर्मन्स दाखवले. मला असं वाटतं बंडू पाटीलच्या टीमने सुद्धा स्टार्ट टू एंडपर्यंत दाखवलं आहे. तसेच कॅप्टन विजय पाटील यांच्या पण टीमने परफॉर्मन्स चांगले दाखवले. कारण मगाशी जो टॉस उडवला त्यावेळेला तिथे प्रत्येकाने सांगितलं की बंडू पाटील बोलतो आम्ही त्यांना 40 ते 85 आत रोखू, पण ते काही सक्सेस झाले नाही. पण विजय पाटीलने सांगितलं 50+ आणि खरोखर 50+ पोचले होते. त्यांच्या टाळ्या द्या वाजवा. त्यामुळे आज या स्पर्धेसाठी जे संघ मालक होते त्या संघ मालकांच्या मुळे या आज स्पर्धा आपल्या सक्सेस झाल्या. अशाच प्रकारे दरवर्षीप्रमाणे या संघ मालकांनी इरायरीने भाग घेऊन या स्पर्धा अशाच आपल्या दरवर्षी सालाबादप्रमाणे पार पडतील. तसेच कोणी कुठल्या गोष्टीची खंतता दाखवली नाही. चांगल्या प्रकारे मॅची पार पडल्या. बरेचसे याच्यामध्ये बघा 9 तरुण पोरं म्हणजे मला असं वाटतं रेग्युलरचे पण होते आणि अनरेग्युलरचे पण होते आणि 40+ पण होते. पण काही रेग्युलरचे जे बॅट्समन बॉलर हे इथे फ्लॉप झालेले आहेत माझ्या अनुषंगाने. कारण ते रेग्युलर खेळतात पण त्या हवेमध्ये होते. त्यांची हवा इथे आज या साध्या खेळाडूंनी घालवली असे मी म्हणतोय. पण कधी कुठल्याही क्रिकेटरने कुठल्याही बॉलरने कधी आपला अंगपणा करू नये आणि इगो हाट करू नये. कारण कोणी कोणाला हरू शकतो. आजपर्यंत बंडू पाटीलनी मला असं 2 वर्ष रेग्युलर फायनल्स मारलेले आहेत आणि त्यांचा या 3ऱ्या वर्षी त्यांचा हॅट्रिकचा हे होता पण तो काही कारणास्तव हुकला असेल. दुसरा वर्ष कारण त्याच्या थोडी टीम मिस्टेक झाली त्याच्यामध्ये काही तरीसुद्धा यश त्यांनी आज सोडला नाही. आज 6 बॉल 23 रन म्हणजे तिथपर्यंत पोहोचण्याचा त्यांनी तो प्रयत्न केला. तरीसुद्धा प्रतीक पाटीलने त्याला साथ दिली. पण प्रतीक पाटील तोच बॉल जर स्पीडमध्ये टाकला असता 100% बंडू पाटील जिंकला असता. त्यांनी स्लो डिलिव्हरी केल्यामुळे आज तो विजय पाटीलचा विजय झाला. आणि मला असं वाटतं आपल्या सुनील दादा प्रतिष्ठान आज यांनी जी फायनल मारली तर त्यांना मी माझ्यातर्फे श्रद्धांजली देतो. कारण ती फायनल आज ती स्वर्गाला पोचली. आज तोही तिथे आनंद असेल, त्याची मुलंही आनंद आहेत. सर्वांनी 2 मिनिटात स्तब्ध उठून श्रद्धांजली व्हायचे.
शांती शांती. तसेच आपले दीपक पाटील, स्वर्गीय दीपक पाटील, तसे गणपत मोतीराम पाटील हे माझे बँडचे सहकारी आणि खरोखरच बँडमध्ये त्यांनी चांगली वाजवणी केलेली होती. त्यांच्या पिन दोघांच्याही त्यांनाही दोन मिनिटं श्रद्धांजली देऊया. ओम शांती शांती. असेच रेग्युलरपणे आपण दरवर्षाप्रमाणे हे सामने पार पाडू. प्रत्येकाने सहकार्य केले आणि जे मालक आहेत या मालकांच्या मुळे ही टीम स्पर्धा आपली सक्सेस झालेली आहे आणि अशाच मालकांनी हा योगदान दरवर्षीप्रमाणे द्यावा. जय हिंद, जय महाराष्ट्र. दरम्यान ही जी स्पर्धा आहे ते गोव्यातील जेवढे 40+ खेळाडू त्यांच्यामुळे ही स्पर्धा सक्सेस होते. कारण स्टार्टिंगच्या 2 ओव्हरी फिल्डिंग करणे, बाहेर फलंदाजीला येणं, हे त्यांचे जे 2-2 प्लेयर आपण 40चे 3-3 प्लेयर एका संघामध्ये देतो त्यांच्यामुळे ही आपण फायनल मारतो, या स्पर्धा कंप्लीट होतात. तर सर्वात मोठा थँक्यू आपण त्यांना करूया जोरदार टाळ्या वाजून. आणि राजू दादाचे 2 शब्द घेऊया. हा एक जिद्दी खेळाडू आहे, एवढा हाताला मार लागून सुद्धा तो मैदानात पुन्हा आला, नाही तर एवढ्याला गाडी घरी झोपला असता. धन्यवाद. गोवा प्रीमियर लीग वर्ष दुसरं होतं. गेल्या वर्षी प्रथम वर्ष अंतिम विजेतेपद धर्मवीर बॉईज या संघाने पटकावलेलं होतं. त्यात कर्णधार बंडूच होता. यंदासुद्धा बंडू अंतिम सामना खेळला, म्हणजे त्याची जिद्द फार मोठी आहे. त्यानंतर हे दुसरं वर्ष होतं. दुसरं वर्ष प्रीमियर लीग करताना खूप अडचणी आलेल्या आहेत. म्हणजे अमरनी व्यक्त केलं नाही ते. अमर असेल, दिनेश असेल, भाऊ असेल, इतर सचिन असेल, इतर सर्व संघ सहकारी असतील, सगळ्यांची नावं घेत नाही, आणि 40+ काही खेळाडू असतील, त्यात सगळ्यात महत्त्वाचं योगदान अमर, बंडू ह्या सगळ्यांचंच आहे. आणि जे मोलाचं सहकार्य केलं म्हणून हे GPL वर्ष दुसरं एक जिद्दीने पार पडला असं बोलायला हरकत नाही. ही जिद्दीचा हा विजय होता, क्रिकेटचा विजय होता. आणि अंतिम विजेतेपद स्वर्गवासी सुनीलदादा प्रतिष्ठान या संघाने पटकावलेलं असलं तरी दोन्ही संघांचं मी अभिनंदन करेन, कारण दोन्ही संघ त्याच जिद्दीने खेळलेले आहेत. हा फक्त क्रिकेटचा विजय झालेला आहे. त्यानंतर मी धन्यवाद देतो ज्या संघ मालकांनी जो सहभाग घेतला नसता, 8 संघ जर त्यांनी स्वतः स्पॉन्सरशिप केली नसती तर GPL पार पडली नसती. त्यानंतर ह्या आमच्या GPL पर्व दुसरेला लाभलेले सर्व गोवे गावातील प्रतिष्ठित व्यक्ती, नागरिक असतील, सरपंच, उपसरपंच यांचं योगदान असेल, विद्यमान सदस्य असतील, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज ज्यांनी आपल्याला दुपारच्या भोजनाची सोय केली तो अविनाश सोमवार पाटील याला सगळ्यात मोठा मी धन्यवाद देतो की त्यांनी सगळ्यांच्या आपल्या जेवणाची सोय केलेली आहे. तसेच आपल्याला 1 नंबर आणि 2 नंबरच्या ट्रॉफ्या ज्यांनी स्पॉन्सर केल्या, आपले विद्यमान सरपंच पूजा सागर पाटील आणि दोन्ही ट्रॉफ्या ह्या सरपंचांनी आपल्याला स्पॉन्सर केलेल्या आहेत. धन्यवाद देतो त्यांचं. मालिकावीर किंवा मालिकावीर ज्या आहेत, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज आणि मॅन ऑफ द सिरीज ह्या ट्रॉफ्या ज्यांनी स्पॉन्सर केलेल्या आहेत, शशिकांत पाटील आणि सूर्यकांत पाटील यांना सुद्धा धन्यवाद देतो. तसेच मालिकावीरसाठी आपल्याला सायकल स्पॉन्सर केलेली आहे कैलाश पाटील, त्यांनाही धन्यवाद देतोय. कुठे असतील तर त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे.
आणि ह्या GPL पर्व दुसऱ्याला मॅन ऑफ द मॅचच्या ज्या सर्व ट्रॉफ्या स्पॉन्सर केल्या ते महेश म्हात्रे आणि राज म्हात्रे यांना सुद्धा धन्यवाद देतो. मित्रांनो, काही सहकारी तिकडे लांब उभे आहेत, त्यांनी सुद्धा जवळ येऊन राहा, कारण तुमचंही तेवढंच मोलाचं योगदान होतं ह्या GPL पर्व दुसरं नियोजित पार पाडण्यामध्ये. संघमालक आहेत आपल्या इथे आता स्वर्गवासी सुनील दादा प्रतिष्ठानचे संघमालक आहेत, त्यांनी 2 शब्द बोलायचे. कोणी असेल त्यांनी या. दिनेश ये ना. केतन ये. केतन नसेल तर चैनू 2 शब्द फक्त बोल दादांच्या विषयी. माझे नाही सांग. हॅलो, सर्व संघमालक कोणीच बोलत नाही, फक्त 2 कर्णधारांनी इकडे यायचे. बंडू आणि अमर इकडे या. व्यासपीठावर विजय या. विजय आणि बंडू या दोघे या. सर्वप्रथम सर्व खेळाडू, ग्रामस्थ आणि संघ मालक यांचं मनापासून धन्यवाद मी देतो त्यांना की तुम्ही हिरिरीने भाग घेऊन ही GPL स्पर्धा आपली पर्व दुसरं सक्सेस करून दाखवलं. आणि या कॉन्सेप्टला माझा सलाम आहे. या कॉन्सेप्टमध्ये न घडणाऱ्या गोष्टी घडतात. उदाहरणार्थ, एका संघामध्ये अशा प्लेअरची निवड होते की त्या प्लेअरचं वर्षभर एकमेकांशी संवाद नसतं आणि ते अचानक त्या टीममध्ये येतात आणि त्यांच्यामध्ये संवाद निर्माण होतो, एक मैत्री होते आणि आपुलकी निर्माण होते. दुसरी गोष्ट, जे खेळाडू असतात, वरिष्ठ खेळाडू झालेले आहेत, ज्यांनी खेळ सोडलेला आहे, ते बसलेले असतात घरात. ते बसलेले खेळाडू पुन्हा मैदानात येतात आणि परत एकदा आपल्या खेळाला सुरुवात करतात आणि प्रेक्षकांना दाखवून देतात का अजूनही आम्ही संपलेलो नाहीत. अशी कॉन्सेप्ट GPL ही प्रत्येक गावामध्ये चाललेली आहे. ती अमर पाटील आणि संघ सहकारी आणि त्यांचे कमिटी मेंबर्स यांनी आज घडवलेली आहे. त्याबद्दल त्यांना खूप खूप मनापासून अभिनंदन, त्यांचं धन्यवाद. दुसरी गोष्ट, मी ज्या संघामध्ये होतो तो संघ म्हणजे सुनील दादा प्रतिष्ठान. तो संघ, त्या संघाचा सुनील दादा जो लोगो आहे तो माझा संघ सहकारी. त्या माणसाने मला क्रिकेटमध्ये आणलं. खरं तर मी क्रिकेट सोडलेला होता, पण त्या माणसाने, माझ्या संघ सहकार्याने मला फोन करून सांगितला का विजय तुला खेळायचं आहे. मी अचानक भारावून गेलो आणि मी त्या वर्षी 33वा वर्ष चालू होता आणि मी त्या 33व्या वर्षी क्रिकेटमध्ये आलो. ते फक्त आणि फक्त सुनील दादाच्या याच्यामुळेच, विनंतीमुळे. आणि आज मी खेळतोय. त्याची एक कृपा आहे माझ्याकडे. आज माझ्या आपल्यामध्ये ते नाही आहेत, पण नक्कीच ते बघत असतील आणि त्याला पण आनंद होत असतील. कारण दुसरी गोष्ट सांगतो, सकाळी त्याचा मुलगा माझ्या जवळ आला. तो मला बोलला, काका आपल्याला ही ट्रॉफी पाहिजे. मी बोललो 100% प्रयत्न करेन. लहान मुलगा आहे, त्याने मला बोललेला होता का मला ट्रॉफी पाहिजे. मी बोललो 100% प्रयत्न असेल, मी तुला ही ट्रॉफी जिंकून देईन. भले माझ्याकडून नाही काही घडलं, पण माझ्या संघाचं करण्याने जे काही घडवलं आज ते इतिहासात नोंद होईल असं त्यांनी केलेलं आहे. उदाहरणार्थ, पहिल्या मॅचला प्रतीक केला, दुसऱ्या मॅचला सचिन केला. खूप छान क्रिकेट केलं. खूपच म्हणजे प्रेक्षकांचं
त्यांनी मनोगत खूप केलं. अगेन्स्ट जी टीम होती त्याच्यामध्ये मी घाबरलेलो होतो दोनच प्लेअरला, एक बंडू आणि दुसरा तापाची जी केली होती ती मी अक्षरशः बघितलेली होती. काय प्लेअर आहे तो, आणि तो शेवटच्या ओव्हरला होता आणि मी घाबरलेलो होतो अक्षरशः का 4 बॉलमध्ये 4 6 नेण्याची त्याची क्षमता आहे आणि त्या पद्धतीने त्याने खेळ केला. खूपच मला आवडला त्याचा खेळ. असे प्लेअर जे आहेत गावाच्या बाहेर त्यांना आपण इंटर करतो आणि ते आपल्याला खेळ दाखवतो, आपल्याला ओळखला जातो, आपण ओळखतो त्यांना. तापा कोण आहे आज तो पण ओळखला गेलो सगळ्यांना. अशा पद्धतीने GPL घडवणाऱ्यांचं पण खूप खूप अभिनंदन, खूप खूप धन्यवाद. खूपच चांगलं. आणि सुनील दादाला जी ट्रॉफी दिली त्याबद्दल मला खूप आनंद झाला. दुसरा संघही माझ्याच भावाचा होता, गणपत दादा, दीपक दादा, त्याच्याबद्दलही मला खूप खूप आनंद वाटतो. तेही 2 नंबरवर राहिले, कारण पहिल्या वर्षी ते जिंकले होते बंडूचा संघ, आज ते हारले. पण आज आम्हाला पहिल्या वर्षी मी हारलो होतो, पहिल्या वर्षी मी सेकंड रनरअप होतो, उपविजेता होतो, आणि आज मी अंतिम विजेता ठरलो. याचा मला आनंद आहे, कारण गेल्या वर्षीची कसरत मला काढायची होती, बंडूला हरवायचा होता. पहिली गोष्ट एक खेळाडू वृत्तीने सांगतो, बाकी काही नाही. तो माझा संघ सहकारी, त्याच्याबद्दल काही नाही. बंडूला, कारण त्याचा भाऊ संजय माझ्या संघामध्ये होता, तो बोलत होता मला का सगळे बोलतात की बंडूला हरवायची प्रयत्न आहे, आणि तो खरोखरच आम्ही केला. खेळाडू वृत्तीने हरवला आम्ही त्याला, कारण तो प्लेअर पण तसा आहे त्या पद्धती. तर 2 शब्द संपवतो. चांगली टुर्नामेंट झाली, खूपच सुंदर. माझं 2 शब्द संपवतो. कोणी 40+ संघ सहकाऱ्यांनी राग मानू नये. उद्या आपला सकाळी पहिला सामना आहे, सगळ्यांनी लक्षात ठेवा. आणि उद्या कोणी कारण दाखवू नका. 9 प्लेयर घेऊन आम्ही पोगावला खेळलेलो आहोत, लक्षात ठेवा. सगळ्या 40+ संघ सहकाऱ्यांनी उद्या उपस्थित राहा. मी खेळू शकत नाही, मी इंजर्ड आहे. धन्यवाद चैनू दादा, तू आता आम्हाला वेळोवेळी नेहमी सहकार्य करतो. आज सुद्धा तू जाहीर केलेलं आहे की जय हनुमान 40+ गोवे संघाला जे काही मदत लागेल ती चैनू दादा करेल. धन्यवाद. हॅलो, हॅलो, मी मोजके 2 शब्द बोलतोय. सर्वात पहिले जे स्पॉन्सर होते त्यांचे धन्यवाद करतो मी पहिला, आणि जेवढे खेळाडू होते माझे गावचे सर्वांनी चांगला खेळ दाखवला, त्यांचे मी आभारी आहे. आणि विजय बोलला ते आमची बॅड लक झाली. जर थापाच्या बॅटवर बोलायला असता तर 1 बॉल बाकी राहिला असता. हां, पण माझी पण अशी बॅड लक झाली का तिथे 6 तर कोणाला होत नाही, पण तो हवे मुला अटकलो. आणि गणपत दादा, दीपक दादा, हे दोघांना पण माझ्यातर्फे श्रद्धांजली. धन्यवाद. सर्वप्रथम मी धन्यवाद देतो की 2 दिवस आम्हाला हा ग्राउंड खेळ उपलब्ध करून दिला. आपल्या या ग्राउंडचे जे अध्यक्ष आहेत, चेअरमन आहेत भरत पाटील पिंपळगर, यांना मी खूप खूप मनापासून धन्यवाद देतो. आणि ते आमच्या विनंतीला मान देऊन आपल्या उद्घाटनाच्या वेळी उपस्थित राहिले, त्याबद्दल सुद्धा मी अण्णांचे आभारी आहे. थँक्यू सो मच. भरपूर चांगले खऱ्या अर्थाने मनोगत आज आपल्याला ऐकायला मिळालं. चला आता आपण प्राइज डिस्ट्रीब्युशन सेरेमनीला इथे सुरुवात करणार आहोत. सर्वांचे लक्ष इथे असू द्या. सर्वप्रथम आपण प्लेअर ऑफ द मॅच देऊया फायनलचा. तुमच्याच जोरदार ताल्याने इन्व्हाइट करतो फायनल मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच सचिन पाटील. एकदा जोरदार ताल्या होऊन जाऊ त्या सचिनसाठी. लाजवाब खेळ आपण त्याचा पाकला. आणि प्लेअर ऑफ द मॅच देण्याकरिता मनसावर मी विनंती करतोय संजयजी पाटील साहेबांच्या शुभेच्छा. आपण प्लेअर ऑफ द मॅचची ट्रॉफी सचिन पाटील यांना देऊया. लाजवाब खेळ आपण त्यांचा पाकला. एकदा जोरदार झाला होऊन जाऊ सचिन पाटीलसाठी, कारण आज स्वर्गीय सुनील दादा प्रतिष्ठान चॅम्पियन बनले आहे. त्यामागे या खेळाडूचा फार मोठा मोलाचा वाटा राखला. तर 3000 रुपये चैनू दादा भगत याच्याकडून
सचिनला देण्यात येत आहे. कॅश प्राइज 3000 थँक्यू आणि आणि एकदम सगळ्यांना भारावून टाकणारे आज त्याने फलंदाजी केली. आम्ही इतके वर्ष क्रिकेट खेळलो, सचिन आमच्याबरोबर खेळला, पण पहिल्यांदा असं खेळला ज्याने त्या संघाला विजेते करून गेला. दरम्यान थापा यांनी व्यासपीठावर यायचंय. ही जी मॅन ऑफ द मॅच सचिनला भेटलेली आहे, ही सचिननी मॅन ऑफ द मॅच थापाला अर्पण केलेली आहे त्याच्या खेळावृत्तीमुळे. तर यामागे सचिनचा एक मोठेपणा किती आहे हे आपल्याला आज समोरासमोर सर्वांचे झाला. तसं तर नावामध्ये आहेच पहिल्यापासून तसं. आणि सागर पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस थापा याला. या बात आहे, दोघांसाठी चालल्या होऊन जाऊ द्या. कारण फायनल मॅच जरी स्वर्गीय सुनील दादा प्रतिष्ठाने जिंकली असली तरी सुद्धा मन थापाने देखील जिंकली. खऱ्या अर्थाने फायनलचे मॅन ऑफ द मॅच 2 मानकरी ठरलेले आहेत. शेख 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 चला आपण कोणत्या प्रकारे अतिरिक्त वेळ न घेता आता आपण या स्पर्धेमध्ये ज्यांच्या माध्यमातून आम्हाला पाण्याची व्यवस्था खऱ्या अर्थाने झाली. पंडित जोशी यांच्या स्मरणार्थ अक्षयदादा जोशी ज्यांनी आम्हाला पाण्याची व्यवस्था या स्पर्धेसाठी करून दिली, त्यांचे देखील मी विशेष आभार व्यक्त करतो या स्पर्धेच्या वतीनं. आणि तसेच अविनाश सोमवार पाटील दादांचे देखील मी विशेष आभार व्यक्त करतो, कारण या अंतिम दिवसामध्ये जेवणाची व्यवस्था सर्वांसाठी दादांच्या माध्यमातून झाली. दादांचे देखील विशेष आभार. त्यानंतर आपण देऊया आता चला आपण आता वळूया प्राइज डिस्ट्रीब्युशन सेरेमनीकडे. फर्स्ट ऑफ ऑल आपण 40+ बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट इथे देणार आहोत. कैलास पाटील कुठे असतील ज्याने व्यासपीठावर यायचे? कैलास पाटील जय हनुमान 40+चे सदस्य आपण आहेत. या सुरुवात करूया. आमचे छोटे बंधू या. सर्वप्रथम मी विशेष आभार व्यक्त करतो या स्पर्धेमध्ये आम्हाला मॅन ऑफ द सिरीज तसेच बेस्ट बॅट्समन बेस्ट बॉलरची ट्रॉफी स्वर्गीय जिजाबाई दिनकर पाटील तसेच दिनकर कान्हा पाटील यांचा स्मरणार्थ सूर्यकांतजी दिनकर पाटील साहेब आणि शशिकांतजी दिनकर पाटील साहेब यांचं मी विशेष आभार व्यक्त करतो, कारण या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज बेस्ट बॅट्समन बेस्ट बॉलरची ट्रॉफी आम्हाला या मान्यवरांच्या माध्यमातून पुरस्कृत झाली. त्यांचे विशेष आभार व्यक्त करतो. सो सर्वप्रथम आपण देऊया बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट इन 40+ फॉर्मॅट. आपण देऊया द बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट इन 40+ फॉर्मॅट. खऱ्या अर्थाने तसा रोल ऑलराऊंडर लागला, कारण त्याने फार चांगला खेळ या संपूर्ण स्पर्धेमध्ये दाखवला. जेव्हा गरज पडली तेव्हा बॉलिंग केली, जेव्हा गरज पडली तेव्हा त्याने बॅटिंग देखील केली. सो इन्व्हाइट करतोय या स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज 40+. संघाचं नाव स्वर्गीय सुनील दादा प्रतिष्ठान आणि बॉलरचं नाव सचिन पाटील इज अ बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट इन 40+ फॉर्मॅट. ही ट्रॉफी देण्याकरिता मी मनसावरनं विनंती करेन गणेश दादा पाटील साहेब तसेच सँडी दादा आणि गणेश दादा दोन्ही मान्यवरांच्या शुभेच्छा आपण ट्रॉफी देऊया. एकदा जोरदार ताल्या होऊन जाऊ द्या सचिन पाटील साठी. लाजबाब त्याची बॉलिंग राखली, पण फायनल मॅच त्याचा बॅटिंगचा धुरावरती प्लेअर ऑफ द मॅच राहिला. 40+ फॉर्मॅट मधला GPL 2025 चा बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट सचिन पाटील. त्यानंतर आपण देऊया बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट इन रेग्युलर फॉर्मॅट. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट मला वाटतं की रिझर्व होता ज्युनियर कॅटेगरीसाठी.
सो आपण देऊया द बेस्ट बॉल ऑफ द टुर्नामेंट इन ज्युनियर कॅटेगरी. विकेट घेतले 6. संघाचं नाव दीपक दादा प्रतिष्ठान तसेच गणपत दादा प्रतिष्ठान आणि बॉलरचे नाव विकेट घेतले 6. एकदा जोरदार ताला होऊन जाऊ द्या. विघ्नेश पाटील इज द बेस्ट बॉल ऑफ द टुर्नामेंट. आणि ट्रॉफी देण्याकरिता मी मंचावरनं विनंती करणार आहे हर्ष पाटील आणि तसेच पप्पू शेठ पाटील दादांना मी विनंती करेन आपल्या शुभ टुर्नामेंटची ट्रॉफी द्यायची आहे विघ्नेश पाटीलला. एक युवा प्रतिभाशाली टॅलेंटेड खेळाडू आणि काय इम्प्रेसिव्ह बॉलिंग या बॉलरने या संपूर्ण स्पर्धेमध्ये केली. तब्बल 6 विकेट्स काढले आणि असाच त्याने खेळ दाखवावा आणि आणखी नाव त्याने क्रिकेटमध्ये कमवावं हीच त्याच्याकडून अपेक्षा आणि त्याला पुढील वाटचालीसाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा. त्यानंतर आपण देऊया बेस्ट बॅट्समन इन 40+ कॅटेगरी. चला अगोदर भरपूर वेळ झाला, थोडा वेळ आणखीन जाईल. चला गेस करा कोणाला द्यायचा 40+ बेस्ट बॅट्समन कोणाला द्यायचा? अमर पाटील. कोणाला द्यायचा? बंडू पाटील कुठे आहेत? बंडू आता कोणाला द्यायचा? बिल्ला पाटील. चला आपण देऊया 40+ कॅटेगरी बेस्ट बॅट्समन. रन्स बनवलं 71. संघाचं नाव दीपक दादा प्रतिष्ठान तसेच गणपत दादा प्रतिष्ठान. तुमचा जोरदार तालाने मी इन्व्हाइट करतोय या स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाज इन 40+ कॅटेगरी बंडू पाटील इज द बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. एकदा जोरदार ताला होऊन जाता. ताला थांबला नाही पाहिजेत कारण लाजवाब खेळ या बॅटरने दाखवला आणि ट्रॉफी देण्याकरिता चैनू दादा भगत आणि निखिल दादांना मी विनंती करेन आपण आपल्या शुभ हस्ते तसेच कैलास दादा. गत वर्षी देखील बंडू पाटीलच या स्पर्धेचे बेस्ट बॅट्समन होते 40+ कॅटेगरी. वेल प्लेड बंडू पाटील. 71 धावा या संपूर्ण स्पर्धेमध्ये बनवला. सन्माननीय नारायणजी जाधव साहेब आणि तसेच शशिकांतजी पाटील साहेब या दोन्ही मान्यवरांना मी विनंती करेन आपण आपल्या शुभ हस्ते बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट इन रेग्युलर फॉर्मॅट द्यायचा आहे. आणि चला 2 मिनिटं आणखीन जातील. कोणाला द्यायचं बेस्ट बॅट्समन? चला लहान मुलं भरपूर आहेत. कोणाला द्यायचं स्टेजवरती? कोणाला द्यायचं बेस्ट बॅट्समन रेग्युलर? कोणाला द्यायचं? विजय दादा. कोणाला द्यायचं? प्रतीक. बंटी. कोणाला द्यायचं? कोणाला देऊ? चला वेळ नाही घेत. सो इन्व्हाइट करतोय. रन्स बनवला 49. संघाचं नाव काल सूर्य मावळला होता पण आज उगवला आणि रन्स बनवला 49. संघाचं नाव धर्मवीर बॉईज आणि खेळाडूचं नाव शिवम पाटील. बंटी इज द बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. नारायणजी जाधव साहेब आणि शशिकांतजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते ही ट्रॉफी आता बंटीच घेऊन आलाय आणि बंटीला आपण देऊया. एकदा जोरदार होऊन जाऊ द्या बंटीसाठी. थँक्यू. अमर पाटील यांनी सांगितलं की बंटीसाठी एक न्यू बॅट त्यांच्या माध्यमातून दिली जाईल. लाजवाब खेळ पागला. आपण बंटीचा कालचा दिवस खराब गेला पण आज बॅटिंग चांगली केली. 49 बनवला. वेल बॅट वेल प्लेड बंटी. चला त्यात नंतर आता आपण वळूया. फर्स्ट ऑफ ऑल आपण रेग्युलर फॉर्मॅट सिरीज देणार आहोत. रेग्युलर फॉर्मॅट. चला मनसावरनं राजेंद्रजी पाटील साहेब तसेच दिलीप पाटील साहेब या दोन्ही मान्यवरांना मी विनंती करेन आपण आपल्या शुभ हस्ते प्लेअर ऑफ द टुर्नामेंट द्यायचा आहे रेग्युलर फॉर्मॅट. चला आता गेस करा. रेग्युलर कोणाला द्यायचा? रेग्युलर फॉर्मॅट. गणा कुठे गेला? गणा कोणाला द्यायचा? हिटमॅन कुठे गेला? निखिल कोणाला द्यायचा? निखिल कोणाला द्यायचा? प्रतीक. चला जाऊ दे आता निखिल बोललाय. सो आपण देऊया प्लेअर ऑफ द टुर्नामेंट इन रेग्युलर फॉर्मॅट. विकेट्स घेतले 3.
रन्स बनवला 43. संघाचं नाव स्वर्गीय कोणाला द्यायचा? स्वर्गीय तर बोललो, पुढे काय? चला, रन्स बनवला 43, विकेट घेतले 3. संघाचं नाव स्वर्गीय सुनील दादा प्रतिष्ठान आणि खेळाडूचं नाव प्रतीक म्हात्रे. इज द प्ले ऑफ द टुर्नामेंट इन रेग्युलर फॉर्मॅट. गत वर्षी देखील या स्पर्धेचा मालिकावीर होता आणि या वर्षी देखील या स्पर्धेचा मालिकावीर एकदा जोरदार लावून जाऊया प्रतीक म्हात्रेसाठी. पण रनर्स अप ची ट्रॉफी इथे देणार आहोत आणि ज्या ट्रॉफीज आम्हाला स्पॉन्सर्ड झाला विद्यमान सरपंच मॅडम गोवेगावच्या सौभाग्यवती पूजाताई सागर पाटील मॅडम, त्यांचं मी विशेष आभार व्यक्त करतोय, कारण ताईंच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये आम्हाला क्रमांक 1 आणि क्रमांक 2 ची ट्रॉफी स्पॉन्सर्ड झाली. तसेच सागरदादा पाटील दादांचं देखील विशेष आभार व्यक्त करतोय. सो फर्स्ट ऑफ ऑल आपण देऊया रनर्स अप ची ट्रॉफी आणि ट्रॉफी देण्याकरिता मी मनसावरनं विनंती करेन शशिकांतजी पाटील साहेब, तसेच सागरदादा पाटील साहेब आणि दोन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण देऊया रनर्स अपची ट्रॉफी. काहीशा मिस्टेक राहिला, बट त्या टीमने देखील इम्प्रेसिव्ह खेळ दाखवला. मंटू दादांनी सांगितलं की कदाचित तो मात्र षटकार गेला असता तर परिस्थिती वेगळी असती, पण हरकत नाहीये. ऑल ओव्हर भरपूर चांगला खेळ आपण बघला. स्वर्गीय दीपक दादा तसेच स्वर्गीय गणपत दादा प्रतिष्ठान इज द रनर ऑफ GPL 2025. चला, या संपूर्ण टीम मंचावरती एकदा जोरदार ताला होऊन जाऊ द्या टीमसाठी. लाजवाब खेळ आपण या संपूर्ण टीमचा बघला. जोरदार ताला होऊन जाऊ द्या, कारण आपलीच लीग आहे, सर्व खेळाडू आपले आहेत आणि या खेळाडूंनी इम्प्रेसिव्ह खेळ या वर्षी दाखवला. सागरदादा पाटील, शशिकांतजी पाटील साहेब या मान्यवरांच्या शुभ हस्ते, नारायणजी जाधव साहेब, पप्पूदादा पाटील साहेब या सर्व मान्यवरांना देखील मी विनंती करेन आपण आपल्या शुभ हस्ते क्रमांक 2 ची ट्रॉफी द्यायची आहे. स्वर्गीय दीपक दादा तसेच स्वर्गीय गणपत दादा प्रतिष्ठान हा संघ ठरला रनर्स अप गोवा प्रीमियर लीग 2025 चा. त्यानंतर आपण देऊया प्लेअर ऑफ द टुर्नामेंट 40+ फॉर्मॅट. जी सायकल आम्हाला पुरस्कृत झाली कैलास चंद्रकांत पाटील साहेबांचा मी विशेष आभार व्यक्त करतो, कारण या स्पर्धेमध्ये 40+ फॉर्मॅटसाठी जी ओव्हरऑल आहे, बट आपण 2 कॅटेगरी प्रत्येकी याला प्राधान्य मिळायला हवं, दॅट्स आपण 2 सिरीज देत आहोत. बट ही प्रमुख आहे कारण ऑल ओव्हर कॅटेगरीमध्ये हा खेळाडू जो असेल तो सर्वात पुढे आहे. सो आपण देऊया प्लेअर ऑफ द टुर्नामेंट आणि ही सायकल आम्हाला कैलास चंद्रकांत पाटील साहेबांच्या माध्यमातून पुरस्कृत झाली, त्यांचे विशेष आभार. तसेच मॅन ऑफ द सिरीजची ट्रॉफी आम्हाला जिजाबाई दिनकर पाटील तसेच दिनकर कान्हा पाटील यांचा स्मरणार्थ सूर्यकांत दिनकर पाटील आणि शशिकांत दिनकर पाटील साहेबांच्या माध्यमातून पुरस्कृत झाली, त्यांचे देखील विशेष आभार. हे पारितोषिक देण्याकरिता शशिकांतजी पाटील साहेब तसेच कैलासजी पाटील साहेब आणि हर्ष पाटील यांच्या शुभ हस्ते आपण देऊया प्लेअर ऑफ द टुर्नामेंट. चला, प्लेअर ऑफ द टुर्नामेंट, चला गेस करा कोणाला द्यायची सायकल? बिल्ला कोणाला द्यायची? गणराज द्यायची नाही, निखिलला देऊया, त्याने देखील चांगला खेळ दाखवला. कोणाला द्यायची? विजय पाटीलला द्यायची. ठीक आहे, आपण देऊया. चला, जास्त वेळ मी घेणार नाहीये. GPLच्या इतिहासामध्ये जे आपण पाकले नव्हते ते या पर्वामध्ये आपण पाकलं. GPLच्या इतिहासामधलं पहिलं अर्धशतक त्याने बनवलं आणि रन्स बनवल्या टोटल 96. संघाचं नाव हर्ष 7676 आणि खेळाडूचं नाव बिल्ला पाटील. इज अ प्लेअर ऑफ द टुर्नामेंट. एकदा जोरदार झाला होऊन जाऊ द्या बिल्लासाठी. काय लाजवाब खेळ जसा आपण पाकला.
96 धावा या संपूर्ण स्पर्धेमध्ये त्यांनी बनवला. आपण थांबायचं आहे. विचारण 2 सीझन झाले, 2 सीझन मध्ये एकमेव अर्धशतक बनवलं, ते देखील तुम्ही बनवलं, त्याबद्दल काय म्हणाल? आणि स्पेशली आपली GPL फार वर्ष प्रयत्न केले, सक्सेस होत नव्हतं, बट गतवर्षी अमर पाटील असेल, गोवे टीम असेल, त्यांचा अफाट मेहनतीने GPL आपण सुरुवात केली आणि हा जो माहोल राहतोय, 2 दिवस आपण सर्वजण एकत्रित येतोय, खेळतोय, कसं वाटतंय आणि काय म्हणाल GPL विषयी? PL बोलायचं झालं तर माझी फर्स्ट टाइमची सायकल आहे, माझी इच्छा पुरी झाली, एवढंच बोलतो बस. आणि बघा वयाच्या 40 नंतर इतका चांगला खेळ केला, भरपूर सारे युवा खेळाडू या स्पर्धेमध्ये आपले खेळले, आपलेच प्लेयर आहेत, बिंदास त्यांच्यासाठी काय बोला? असं बसलेलं काय बोलशील? हरकत नाहीये, अतिशय चांगला केला पण बिल्ला पाटील यांचा पाकला, वेल प्लेड आणि पुढील पर्वासाठी तुम्हाला शुभेच्छा. आणि त्यात नंतर कोणत्याही प्रकारे अतिरिक्त वेळ न घेता आपण देणार आहोत क्रमांक 1 ची ट्रॉफी. आणि मी पुन्हा एकदा विशेष आभार व्यक्त करेन, ही ट्रॉफी आम्हाला विद्यमान सरपंच मॅडम सौभाग्यवती पूजाताई सागर पाटील मॅडमांच्या माध्यमातून स्पॉन्सर झाली, ताईंचा आभार. आणि ही ट्रॉफी देण्याकरिता मनसावरनं सागरदादा पाटील साहेब, बंडूदादा पाटील साहेब तसेच सर्व मान्यवरांना मी विनंती करेन, आपण आपल्या शुभ हस्ते क्रमांक 1 ची ट्रॉफी द्यायची आहे. GPL 2025 सीझन 2 ची चॅम्पियन टीम स्वर्गीय सुनील दादा प्रतिष्ठान. कम ऑन डीजे. त्या पण आम्हाला पण बोलवा सगळ्यांना. अशा प्रकारे GPL सीझन 2 या चरणावरती समाप्त होत आहे. तसेच स्वर्गीय दीपक दादा प्रतिष्ठान, गणपत दादा प्रतिष्ठान, आपण देखील सर्व खेळाडूंनी मंचावरती यायचं आहे. GPL सीझन 2 या चरणावरती समाप्त होत आहे. सीझन 3 मध्ये पुन्हा एकदा आपण भेटू. तोपर्यंत शुभरात्री मित्रांनो. जय हिंद, जय भारत, जय क्रिकेट. धन्यवाद.